कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड औद्योगिक क्षेत्रातील अस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या कारखान्यात काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रिॲक्टरचा स्फोट झाला। या स्फोटमध्ये एक कामगार किरकोळ जखमी झाला। मात्र या अपघाताला मॉक ड्रिलचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। सकाळची शिफ्ट संपल्यामुळे येथील कामगार बाहेर पडले होते, यामुळे सुदैवाने अनेक कामगार बचावले। महाडमध्ये अस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड ही कंपनी गोदरेजने ताब्यात घेतली आहे। या कंपनीमध्ये काल दुपारी 3 वाजता रिॲक्टरचा मोठा स्फोट झाला। या स्फोटामुळे कंपनीच्या एका प्लांटचं मोठं नुकसान झालंय। प्लांटचे पत्रे उडून बाहेर रस्त्यावर आणि परिसरात उडाले। यावेळी या ठिकाणी काम करणारा एक कामगार मात्र किरकोळ जखमी झाला। पहिल्या शिफ्टचे कामगार दुपारी बाहेर पडल्यानंतर हा अपघात झाल्यामुळे अन्य कामगार मात्र बचावलेत। महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने कंपनीच्या स्फोटामध्ये एकूण 9 कामगार जखमी झाले होते, परंतु ही खरी बातमी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मॉक ड्रिलच्या नावाने लपवून ठेवल्याची माहिती उघडकीस आली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। स्फोटामध्ये रितेश निमरे, वसंत जंगम, आर्यन रॉय, दिनेश मसळकर, प्रशांत चाचले, प्रथमेश मुसळकर, रामचंद्र गुलाबचंद, तेजस निमरे हे 9 कामगार किरकोळ आणि गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघाताची माहिती मिळताच महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी तसेच इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। महाड औद्योगिक वसाहतीमध्ये घडणाऱ्या या घटना या संदर्भात शासकीय यंत्रणांकडून अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आता पुन्हा एकदा समोर आली आहे।